ही एक काल्पनिक कथा आहे. यातील सर्व पात्रे घटनास्थळे फक्त मनोरंजनासाठी आहेत. कोणत्याही प्रत्यक्ष व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. लोणावळ्यातील एक हॉन्टेड हॉस्पिटल. लोणावळ्यामध्ये एका गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी एक मोडकळीस आलेलं काळसर आणि भयानक स्वरूपाचं एक जुनं हॉस्पिटल उभं होतं. ते कित्येक वर्ष बंद होतं. गावकरी त्याला मृत्यूचं घर म्हणायचे. संध्याकाळी आणि रात्री तिथून विचित्र आवाज ऐकू येत, कधी किंचाळण्याचे तर कधी रडण्याचे, कधी खिडकी आपोआप हलल्याचा तर कधी दार आपोआप बंद झाल्याचा. गावकऱ्यांचा विश्वास होता की त्या हॉस्पिटलमध्ये आगीत मृत्यू पावलेले आत्मे अजूनही भटकत आहेत. त्या गावातले 2 तरुण मित्र आकाश आणि समीर, लहानपणापासून सोबती पण स्वभावात पूर्ण फरक. आकाश नेहमी धाडसी, बंडखोर आणि भूत काही नसतात असं ठाम मानणारा, तर समीर घाबरट, अंधश्रद्धाळू पण मित्रावर जीव ओवाळून टाकणारा. त्या रात्री गावात वीज नव्हती. अंधार, थंड वारा आणि शुकशुकाट सगळीकडे पसरला होता. दोघेही गावच्या चौकात बसले होते. समीर भीतीने म्हणाला, आकाश, पुन्हा काल त्या हॉस्पिटलमधून विचित्र आवाज आलेत म्हणे. लोक म्हणतात आज रात्री दिवे लागतात, मुलांच्या रडण्याचे आवाज ऐकू येतात. आकाश हसत म्हणाला, लोकांच्या भीतीचा फायदा घेत अशा गोष्टी पसरवल्या जातात. खरं काही नसतं. आज आपण जाऊ तिथं आणि सगळं सिद्ध करून दाखवू. समीर दचकला. वेड लागले का तुला? मध्यरात्री तिथं? आत गेलेलं परत आलेच नाही तसं सगळे सांगतात. आकाशच्या डोळ्यात वेगळाच चमक दिसत होती. चला, खरी भीती काय असते ते अनुभवूया. घाबरलास तर बाहेर थांब. दोघांनी टॉर्च घेतली आणि हॉस्पिटलकडे निघाले. रस्ता वळणावळणाचा, दोन्ही बाजूला काटेरी झुडपं. वाऱ्यानं झाडं कडाडत होती. लांबून कुत्र्याचं भुंकणं ऐकू येत होतं. समीर थरथरत म्हणाला, मला काहीतरी अनर्थ होणार असं वाटतंय. परत जाऊया घरी. पण आकाश निर्धाराने चालत राहिला. जसं ते हॉस्पिटलसमोर आले ते दृश्यच भयानक होतं. काळसर भिंती, फुटलेल्या खिडक्या, तुटलेले पत्रे, आत पूर्ण अंधार. वरच्या मजल्यावर एक खिडकी अचानक आपोआप चरकन हलली. समीर घाबरून म्हणाला, पाहिलंस, आत कोणीतरी आहे. तो वारा असेल. ये, आत जाऊ. मुख्य दरवाजा गंजलेला, मोडकळीस आलेला. आकाशने ढकललं. खरकन आवाज झाला. तो आवाज ऐकून समीरचं हृदय धडधडू लागलं. आत पाऊल टाकलं. जमिनीवर धुळीचा थर, तुटलेल्या काचेचे तुकडे, औषधांच्या बाटल्या विखुरलेल्या, भिंतीवर फाटलेले पोस्टर्स. हात स्वच्छ ठेवा. लसीकरण शिबिर 1982. कॉरिडॉर लांब, रिकामा आणि काळोखात बुडालेला. फुटलेल्या खिडक्यातून वारा शिरत होता आणि बेसूर आवाज घुमवत होता. कॉरिडॉरमधून चालताना अचानक एक व्हीलचेअर हलली. ती आपोआप सरकत गेली आणि कोपऱ्यात थांबली. समीरच्या अंगावर काटा आला. तो आकाशचा हात घट्ट धरून म्हणाला, हे ठिकाण भुताटकीचं आहे. आपण लगेच निघून जाऊया. आकाशही थोडा दचकला, पण तो म्हणाला, नाही, इतकं आलोत, आता परत जाणं म्हणजे घाबरलो असं होईल. दोघे पुढे सरकले. डाव्या बाजूला मोठं दार दिसलं. सामान्य वार्ड. ते आत गेले. सगळे पलंग मोडकळीस आलेले. गाद्यांवर काळसर डाग, भिंतीवर जाळल्याचे डाग. समीरला कुजबूज ऐकू आली, आमच्यासोबत राहा. तो घाबरून मागे वळला, पण तिथं कोणीच नव्हतं. तो थरथरत म्हणाला, आकाश, तुला ऐकू आलं का? आकाशने गंभीर आवाजात उत्तर दिलं, नाही, पण मला विचित्र वास येतोय, जळलेल्या मांसाचा. परत कॉरिडॉरमध्ये ते दोघे आले. तसे अचानक टॉर्च बंद झाली. अंधार गडद झाला, श्वास अडकवणारा. त्या अंधारात त्यांना जोरात श्वास घेण्याचा आवाज ऐकू येऊ लागला, जणू कोणी जवळ उभं राहून श्वास घेत असेल. आकाशने टॉर्च हलवली. ती पुन्हा लागली आणि त्यांना दिसलं, कॉरिडॉरच्या टोकाला पांढऱ्या कपड्यातली एक बाई उभी होती. तिचा चेहरा अस्पष्ट, सावलीत लपलेला. क्षणात ती गायब झाली. समीर घाबरून म्हणाला, आपण आता इथेच मरणार आहोत. दोघे एकमेकांच्या जवळ आले. तेवढ्यात कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाला मोठं शस्त्रक्रियेचं दार आपोआप उघडलं. आतून थंडगार वारा आला. भिंतींवर लालसर ठसे उमटले. आतून बेसूर आवाज घुमला, पुढचा रुग्ण तयार आहे. ते दोघे थिजून गेले. ते आत शिरले, फक्त धाडस म्हणून. पण आता हॉस्पिटल त्यांना कायमचं आत खेचत होतं. आकाशने टॉर्च त्या दाराकडे वळवली, पण प्रकाशाने भिंतीवर फक्त काळसर सावल्या पसरल्या. त्या सावल्यांमध्ये विचित्र आकार तयार होऊ लागले. कुणाचा हात, कुणाचा चेहरा, कुणाचे वाकडं तिकडं हसणं. समीरचा श्वास अडकला.
तो थरथरत म्हणाला, आकाश, मला परत जायचे घरी, चल आत्ताच. आकाशने त्याला पकडून पुढं ओढलं. इतकं आलोत, आता भीतीने मागे वळलो तर आयुष्यभर लोक आपल्याला भेकड म्हणतील. चल आज जाऊया. दोघंही शस्त्रक्रियेच्या खोलीत शिरले. भिंतींवर काळसर डाग होते. काही ठिकाणी रक्तासारखे लाल ठिपके अजूनही सुकलेले दिसत होते. मध्ये एक मोठा टेबल, जिथं रुग्णांना झोपवून शस्त्रक्रिया केली जायची. तो टेबल अर्धवट जळालेला आणि त्यावर अजूनही लोखंडी पट्ट्या होत्या, रुग्णांना घट्ट बांधण्यासाठी. समीरला अचानक रडण्याचा आवाज ऐकू आला. तो थरथरत म्हणाला, आकाश, कुणीतरी रडतंय, ऐकतोस ना? आकाशने कान टवकारले. हो. मंद स्वरात एका स्त्रीचं रडणं घुमत होतं आणि ते रडणं हळूहळू जवळ येऊ लागलं. क्षणात त्यांच्या समोर धुक्यातून एक आकृती उमटली. पांढऱ्या ड्रेसमध्ये, केस विस्कटलेले, डोळ्यात रक्ताळलेला प्रकाश. ती नर्ससारखी दिसत होती, पण तिचा चेहरा विकृत, जणू जळालेला. तिचे डोळे आकाश समीरकडे रोखलेले. हातात अजूनही इंजेक्शनची सुई होती, पण ती गंजून काळसर झालेली. समीर घाबरून मागे पळायला लागला, पण दार आपोआप धाडकन बंद झालं. तो थरथरत ओरडला, आपण अडकलो. आकाश, दार उघड पटकन. आकाशने दार उघडायचा प्रयत्न केला, पण ते जणू कोणतरी आतून धरून ठेवलं होतं. नर्सची सावली हळूहळू त्यांच्याकडे सरकत होती. तिच्या ओठांवरून किरकिर आवाज निघत होता, औषधं घेऊन टाका, नाहीतर मरण. दोघे घाबरून टेबलाजवळ मागे सरकले. तेवढ्यात टेबलावरून चर्र असा आवाज आला. लोखंडी पट्ट्या हालू लागल्या, जणू कोणीतरी त्यातून सुटायचा प्रयत्न करत होतं. आणि अचानक टेबलावर एक रुग्ण प्रकटला. त्याचा चेहरा जळालेला, डोळे खोल गेलेले आणि तो वेडसर हसत होता. तो रुग्ण आकाशकडे बोट दाखवत ओरडला, तू आहेस पुढचा, आम्ही मेलो, आता तू पण. समीर किंचाळून मागे गेला. आकाशचं अंगही थरथरलं, पण तो स्वतःला सावरत म्हणाला, ही भूतं आपल्याला घाबरण्यासाठी आहेत. आपण हार मानली तर ते आपल्याला संपवतील. दोघांनी जोरजोरात दार आपटायला सुरुवात केली. शेवटी दार उघडलं आणि ते कॉरिडॉरमध्ये धावत बाहेर पडले. पण कॉरिडॉर अचानक बदलला होता. जिथून ते आले होते तिथं आता भिंत उभी होती आणि नवीन वळणं तयार झाली होती. याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर मिळेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.